उद्धवजी पुन्हा आपलं स्वागत। आपण साधारण पहिल्या भागामध्ये अनेक राष्ट्रीय प्रश्नांवरती आपली मतं व्यक्त केली परखडपणे नेहमीप्रमाणेच। पण शेवटी महाराष्ट्र ज्यात एक राष्ट्र आहे आणि हे महाराष्ट्र नेहमी या देशाला दिशा देण्याचं काम करत आलं आणि गेल्या साधारण 50 वर्षाच्या राजकारणामध्ये यात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली। नरेंद्र मोदी या देशावर 10 वर्ष राज्य करतात, हे सुरू आहे त्यांचा अजून कारभार। आणि ह्या 10 वर्षाला त्यांच्या अंधभक्ताने आणि स्वतः मोदी यांनी अमृतकाळ हा अमृतकाळ होता किंवा आहे असं ते नाव देतात। अमृतकाळ हा खरोखर अमृतकाळ होता। आपण जर का अगदी इतिहासात मागे गेलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सुरत लुटली होती। हो, कारण काही तिथले व्यापारी हे इंग्रजांना मदत करत होते, त्यांच्या वखारी लुटल्या होत्या। कदाचित तिथपासूनचा हा राग ह्या दोघांच्या मनात आहे का? संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला त्या लढ्यात माझे आजोबा प्रबोधनकार हे त्या पहिल्या 5 महत्त्वाच्या नेत्यांमधले एक होते। पंचक अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, पण त्या लढ्यात मी वडील हा कारण शब्द वापरतो, शिवसेना नव्हती, शिवसेना प्रमुख ते नंतर झाले, पण व्यंगचित्रकार होते। माझे काका श्रीकांत ठाकरे हे होते। तो लढा संयुक्त महाराष्ट्राचा जेव्हा पेटला होता तेव्हा मोरारजी देसाई, आता मोरारजी भाई कुठून आले होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। त्यांनी पोलिसांना ऑर्डर दिल्या होत्या की मी तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या माणसांना मारायला दिलेल्या आहेत, आणि असं म्हणतात की त्यावेळेला त्यांनी गोळ्या किती झाडल्या आणि किती माणसं मेली याचा हिशोब विचारला होता असं म्हणतात। गोळ्या वाया का घालवल्या? आणि तो लढा सगळं तुम्हाला कल्पना आहे। चिंतामणराव देशमुख हा एक नरवीर होता। त्यांनी तेव्हा लोकसभेत हा प्रश्न विचारला होता नेहरूंना की तुम्ही ह्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करा। त्या चौकशीला नकार दिल्यानंतर त्यांना ठणकावलं होतं की याचा अर्थ असा की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही, हा घ्या माझा राजीनामा। आता काय झालेलं आहे की हा महाराष्ट्राबद्दलचा एवढा आकस समोर दिसत असताना सुद्धा आता चिंतामणराव कोणीच दिसत नाहीये, सगळे लेचेपेचे आणि घालीन लोटांगणवाले आहेत। म्हणजे काय महाराष्ट्र लुटला तर लुटा, हे सगळे लोटांगणवीर आहेत। हो, तोच आकस जो आहे तो आकस आता काढतायत। बरं, म्हणजे आता दाखवायला महाराष्ट्राबद्दलचं प्रेम हे उतू जातंय, सभा घेतायत, रोड शो करतायत। महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, महाराष्ट्रावरती जेव्हा नैसर्गिक आपत्त्या आल्या, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, निसर्ग वादळ आलं, टोकते आलं, त्यावेळेला कधीही मोदीजी किंवा शहाजी इकडे महाराष्ट्रात आले नाहीत। एका पैशाने कधी त्यांनी काही मदत केलेली नाही। आणि मग हा महाराष्ट्र बदनाम करायचा, महाराष्ट्रामध्ये सगळं काही वाट लागलेली आहे, महाराष्ट्रातली घरंदाज कुटुंब बदनाम करायची, नेतृत्व खतम करायचं, नेतृत्वाच्या कुटुंबियांना बदनाम करायचं, पक्ष फोडायचे, उद्योगधंदे पळवायचे। महाराष्ट्र एवढा वाईट आहे असं चित्र केल्यानंतर महाराष्ट्रात उद्योगधंदे येऊच नयेत। आणि महाराष्ट्र जे सेनापती बापटांनी म्हटलं होतं की महाराष्ट्र आधार या भारताचा, तो आधार लुळा पांगळा करायचा, त्याच्या डोक्यावरती आपण बसायचं। मुंबई हे देशातलं सगळ्यात जास्त कर भरणारं शहर, आर्थिक राजधानी म्हणा, आर्थिक केंद्र म्हणा, तिच्याकडनं सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस गुजरातला घेऊन गेले, टेक्स्टाईल कमिशनरेट जी होती ती पण ते दिल्लीला घेऊन गेले, एअर इंडियाचं ऑफिस घेऊन गेले, अनेक आता हिरे बाजार घेऊन गेले। वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं त्या वित्तीय केंद्राच्या जागी जिथे मी मुख्यमंत्री असताना फील्ड हॉस्पिटल उभारलं होतं आणि हजारो लाखो जण तिकडे वाचले होते, सरकार पाडलं। आणि पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते केंद्र पाडून टाकून ती जागा ताबडतोब बुलेट ट्रेनच्या घशात घातली। आता बुलेट ट्रेनचा उपयोग मराठी माणसाला काय होणार आहे? गुजरातला होणार। आणि गुजरातबद्दल माझं पुन्हा सांगतो, गुजरातबद्दल माझंही नाही पण मोदी, गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक भिंत उभी